नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण पाहणार आहोत दशपर्णी अर्क. दशपर्णी अर्क कसा तयार करावा याबद्दल सविस्तर माहिती. 5 किलो कडुनिंबाच्या झाडाची पाने, 2 किलो टणटणीच्या झाडाची पाने, 2 किलो निरगुडीच्या झाडाचा पाला, 2 किलो पपईच्या झाडाची पाने, 2 किलो करंज झाडाचा पाला, 2 किलो लाल कान्हेर या झाडाचा पाला, 2 किलो रुईच्या झाडाचा पाला, 2 किलो मोगली एरंडी गावरान एरंडीचा पाला, 2 किलो गुळवेल या झाडाचा पाला, 2 किलो सीताफळाच्या झाडांचा पाला, 2 किलो हिरव्या मिरचीचा ठेचा, पाव किलो लसणाचा ठेचा, 3 किलो देशी गाईचे शेण, 5 लिटर गोमूत्र 200 लिटर पाण्याच्या बॅरलमध्ये भिजत घालावे. हे द्रावण 200 लिटरच्या मोठ्या टाकीत पाण्याने फुल भरून घ्यावे व ह्या सर्व झाडांच्या पाला व सर्व साहित्य एकत्र करावे व ढवळून एकजीव करून ठेवावे. विषमुक्त शेतीसाठी उत्तम पर्याय आहे. दशपर्णी अर्क कीटकनाशकाचे काम करतेच, पण पिकाचे आरोग्यही चांगले ठेवते. वरील सर्व साहित्य 200 लिटर पाण्यामध्ये भिजत घालावे व बॅरल गोणपाटाने झाकून सावलीत 1 महिन्यासाठी ठेवावा. दररोज 30 दिवस गोणपाट काढून उलट्या दिशेने हलवावे, म्हणजेच डावीकडून उजवीकडे ढवळत राहावे. 1 महिना पूर्ण झाल्यावर हे द्रावण वापरावे. हे अर्क तयार झाल्यापासून 3 महिन्यापर्यंत साठवून ठेवता येतो. हा अर्क साठवून ठेवणे सहज शक्य आहे. साठवून ठेवलेला अर्क लागेल त्याप्रमाणे वापरावा. दशपर्णी अर्काची फवारणी केल्यानंतर 30 ते 35 प्रकारच्या किडींचा लहान अवस्थेमध्येच नाश चांगल्या प्रकारे होतो. प्राथमिक अवस्थेमध्ये दशपर्णी अर्काचा वापर करावा. आळ्या, बुरशी यापासून पिकांचे संरक्षण करते. फवारणीचे प्रमाण. दशपर्णी अर्क 10 लिटर पाण्यामध्ये 100 मिली याप्रमाणे फवारावे. 2 फवारणीतील अंतर 4 ते 5 दिवस त्यापेक्षा जास्त असू नये. फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी. दशपर्णी अर्क कमी खर्चात तयार होणारा व विषमुक्त अर्क आहे. या अर्कामुळे भाजीपाला पिकाला आलेले आरोग्य दोन्ही उत्तम प्रकारे राहते. धन्यवाद.